आज बनवायचेत मस्त असे भाकरीचे तुकडे. तुम्ही करता का असे भाकरीचे तुकडे? तर मिक्सरमध्ये छान अशी भाकरी ज्या राहिलेल्या भाकरी होत्या त्याचे असे तुकडे मी वाटून घेतलेत. छान कांदा वगैरे घालून मस्त असे पोह्यासारखे बनवायचे. इकडे भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे. भाकरीसाठी पीठ आणलेलं आहे. तर भेंडी मी छान अशी उभी चिरून घेतली आहे. कारण अशी भेंडी खूप छान लागते. मला गोल-गोल चिरून करण्यापेक्षा ना मी अशी चिरून करत असते. कांदा वगैरे घालून परतून घ्यायची छानपैकी ही भेंडी अशी चिरायची. कोवळी भेंडी आहे, ताजी असल्यामुळे लगेच ही होती. मी भेंडी वगैरे चिरूसपर्यंत आत्यानी छान अशा भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. तर हे तुकडे पण छान थोडेसे पोह्यासारखे थोडे भिजवून घ्यायचे. आमच्याकडे तुकडे फार आवडतात. लसूण सोलून घेतलेला आहे भेंडीच्या भाजीसाठी. तर आता मी भेंडीची भाजी फोडणीला घालणार आहे आणि मस्त गरमागरम ही आहे चिकनची भाजी. बघा मस्त अशी चिकनची भाजी आहे गणेशसाठी. तर आता दाखवते मी तुम्हाला भेंडीची भाजी छान अशी फोडणी घालून वरती छान असं शेंगदाण्याचं मोठं कूट घातलेलं आहे ग्लासामध्ये कुटून आणि मस्त अशी भेंडीची भाजी मी गॅसवर आणून ठेवली होती कारण आत्याच्या चालू होत्या भाकरी. म्हटलं चला जाऊ द्या आज गॅसवर भाजी बनवावी भेंडीची. मग मस्त अशी ही भेंडीची भाजी गॅसवर बारीक गॅस करून छान परतून घेतली. खूप छान अशी ही भेंडीची भाजी झालेली आहे. कशी झाली आहे मला ती नक्की सांगा. तुम्ही कशी करता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज आहे छानपैकी असं मका दळून आणली होती. मग त्याच्या भाकरीत आज हे बघा छान अशी मकाची भाकरी केलेली आहे आत्याने. थोडंसं मीठ घालून पिठामध्ये मकाची भाकरी बनवायची. खूप छान टेस्टला लागते. आमच्याकडे खूप आवडतात मकाच्या भाकरी. आणि जी गाडी आली होती का भाजी न्यायला त्याच्यामध्ये मुळ्याच्या शेंगा होत्या एका पिशवीत. मग मी आपल्या 4-5 काढून घेतल्या खाण्यासाठी. तर ह्याची पण भाजी खूप छान होती. आता ह्या वर्षी नाही आहेत आमच्याकडे. मग छान झाल्या अशा चुलीवरच्या भाकरी वगैरे बसलो जेवायला. तर या सगळ्यांनी जेवायला.